श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपापसात भांडण लावणाऱ्या लोकांशी कसं वागलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपापसात भांडण लावणाऱ्या लोकांशी असं वागून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. कोण भांडण लावत असतं? ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे स्वतः शांत बसत नाही आणि दुसऱ्यांनाही शांत बसू देत नाही. आता आपल्याच आजूबाजूची लोक जी असतात त्यांना आपण कधी त्रास दिलेला नसतो, परंतु ते स्वतःहून शांत बसत नाही. याचा अर्थ काय? समर्थ म्हणाले त्यांचं खरं काम एकच असतं, ते म्हणजे आपल्यामध्ये भांडण लावणं. आता आपल्या बाजूला जी घरं असतात, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही पाहू नका. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपण पाहतोय, अनुभवतोय. कारण का असतं, आजूबाजूला 4-5 घरं असतात, बरोबर की नाही? त्यांच्याशी आपण जास्त बोलायला जात असतो, परंतु आजूबाजूची जी लोक असतात ना, त्यांना असं वाटतं की आमच्याशी काही बोलत नाहीये, आमच्याशी पण बोललं पाहिजे. मग ते काय करणार? त्यांच्या घरी जाणार आणि आपल्याबद्दल सांगत बसणार, बरोबर की नाही? तुम्हाला ती व्यक्ती अशी बोलत होती, तुम्हाला ही व्यक्ती अशी बोलली. म्हणजे काय झालं? आपापसात भांडण लावण्याचा प्रयत्न नक्कीच केला ना. पण विचार जर केला, खरी ओळख तेव्हाच कळत असते ज्यावेळी आपण बोलत असताना समोरची व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देईल. कुठल्याही छोट्या गोष्टींचं भांडण करून मोठा तमाशा करतात काही लोक. छोट्याशा गोष्टीवरून वाद होतं, वादाचं बघा भांडणामध्ये रूपांतर होतं, बरोबर की नाही? आपण जर त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला तर आपली नाती तुटतात आणि विश्वास सुद्धा नष्ट होतो. काही वेळेला आपल्याला बघा विश्वास सुद्धा ठेवावा लागतो, परंतु नंतर आपल्याला कळतं की अरे आपलाच माणूस आपल्याच संपूर्णपणे विश्वासघात करणारा होता. त्यामुळे काय झालं? आपलेच नातेवाईकांशी आपली नाती तुटली. म्हणूनच अशा लोकांशी सावध राहणं खूप गरजेचं आहे. समोर चांगलं बोलतात हो, पण पाठीमागून वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आपण विचार करतो की अरे ही व्यक्ती समोर तर आपल्या चांगली बोलत होती, मग आपल्या पाठीमागून अशी का बोलते? ज्यावेळी आपण कुठे चुकलो असेल किंवा काही बघा आपल्या हातून वाईट घडलं असेल तेव्हा समोरून आपल्याला बोलली पाहिजे ना, परंतु नाही, ती पाठीमागून प्रत्यक्षात बोलणारी आहे. अशा लोकांची ओळख अगदी सोपी आहे. ते तुमच्या समोर खूप गोड बोलतील, कौतुक करतील, जणू काही ते तुमचे मित्रच आहेत. पण तुम्ही तिथून गेल्यावर लगेच तुमच्याच पाठीमागे तुमच्याच बद्दल वाईट बोलणारी हीच ती लोक असतील. तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे. कुठल्या लोकांशी आपण उत्तम प्रकारे बोलत आहोत, उत्तम प्रकारे संवाद साधत आहोत. तुमच्या छोट्या छोट्या चुका बघा प्रत्यक्षात दुसऱ्यांना सांगायला सुद्धा कमी पडणार नाही. त्यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि तुमचे मित्र सुद्धा निघून जातात. कारण तुमच्याबद्दलची सर्व माहिती त्यांना सांगत असतात ना, बाजूच्या लोकांना. खरं पाहायला जर गेलो तर नुकसान आपलंच होतं. म्हणून अशा लोकांना पटकन ओळखा आणि त्यांच्या बोलण्यावर कधीही डोळेझाक करून विश्वास ठेवू नका. आपलं गुपित दुसऱ्याला सांगून भांडण लावत असतात. म्हणजेच काय?
आपण एखाद्याला सांगितलं, आपल्याला माहिती आहे फक्त त्यालाच सांगितलेलं आहे, परंतु आपलं जे गुपित आहे ना ते दुसऱ्यांना सांगतात. आणि त्यामुळे काय होतं, वाद होतं, भांडण होतं. आपण सांगतो ना त्यांना की ही गोष्ट दुसऱ्यांना सांगू नका, तुमच्यापर्यंत. परंतु नाही हो, अशा लोकांवर आपण विश्वास ठेवला ना, शेवटी आयुष्यात विश्वासघातच होणार, मोठे संकट ओढवणार. आपण त्यांना आपलं मन मोकळं करून एखादं गुपित जर सांगितलं तर ते लगेच दुसऱ्याला सांगतात. आणि सांगतानाही ते शब्द बदलून रंगवून जणू आपण वाईट बोललेलो आहोत, चुकीचं वागलेलो आहोत असं दाखवत असतात. बरोबर की नाही? मीठ मसाला लावून सर्व काही सांगत बसतात हो. म्हणून समर्थ म्हणाले की नंतर मग आपल्याला धक्का बसतो. आपलं गुपित जेव्हा बाहेर आलं ना की आपल्याला माहीत असतं की आपण फक्त याच व्यक्तीजवळ बोललेलो होतो. पण शेवटी आपली वैयक्तिक माहिती, वैयक्तिक गोष्ट दुसऱ्यांसमोर उघड करू नका. नाहीतर त्याचा वापर बघा ते आपल्या विरुद्ध नक्कीच करतील. एखाद्याचं बोललेलं तोडून मोडून दुसऱ्याला सांगतात. भांडण लावणाऱ्या लोकांचा हा सर्वात धोकादायक डाव असतो. कुणी साधं काही बोललं तरी ते शब्द रंगून त्यांना सांगत असतात. ज्याप्रमाणे आपण विचार करतो की आपल्याबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं निरसन कोण करेल. आपल्याला सुद्धा बघा प्रत्येक वेळेला मनामध्ये एक प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं उत्तर समजत नाहीये की आता कोणासमोर बोलायला जाऊ की त्या मला प्रश्नाचं उत्तर माहीत पडेल. पण नाही हो, बघा चुकीची माहिती सुद्धा लोक देत असतात. आता ज्याप्रमाणे सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे, तुलना करून राग निर्माण करतात. अशा लोकांना नेहमी दुसऱ्यांमध्ये तुलना करून भांडण लावायचं असतं. तुलना कोणाबरोबर करतो? तो तुझ्यापेक्षा हुशार आहे, ती तुझ्यापेक्षा जास्त कमावते, म्हणजे आपण काय करतो? तुलना करतो. आणि तुलना केल्यामुळे काय होतं? राग मत्सर यांची चढाओढ होते. दुसऱ्याबद्दल बघा प्रत्यक्षात जो आपल्याला राग येतो, जे सांगतायत त्याचा राग मत्सर हे पाहून त्यांची मजा होते. नुकसान आपलंच होणार आहे. आपसात जर कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल ना, पहिली स्वतःहून समर्थ म्हणाले, जी व्यक्ती तुम्हाला सांगायला येईल की तुम्हाला ती व्यक्ती अशी बोललेली आहे, समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. का भाग द्यावा लागला? गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशेद भक्ती मार्ग सांगितला. कारण वादाचा संवादामध्ये रूपांतर व्हायचं आहे. कुणीही व्यक्ती जरी तुम्हाला सांगायला आली की बाबा तुम्हाला ती व्यक्ती अशी बोलली, त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कानाने ऐका. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी ती व्यक्ती बोललेली आहे का ते पहा आणि नंतरच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. जर आपण डायरेक्टली त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर होतच नव्हतं होईल. कारण आयुष्य एकदाच आहे. आयुष्यात मिळालेली नाती आहे ना, ही एकदा तुटली ना पुन्हा जोडता येत नाही हो. कारण का, आपण कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ते पहिल्यासारखी वागणार नाहीयेत. बरोबर नाही? आपल्याकडे पैसा कमी आहे, एक वेळ पैसा गेला चालेल, चल आज पैसा नाही उद्या कमवता येईल. पण आयुष्यात मिळालेलं जे नातं आहे ना ते पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, छोटी गोष्ट मोठी करून भांडण घडवणाऱ्यांपासून भांडण लावणारे लोक कुठलीही छोटी गोष्ट सोडत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलेलं बरं. कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपलं वाद होणार आहे एवढं मात्र नक्की आहे. आपल्यामध्ये राग मत्सर आणून
त्यांच्या आयुष्यात आनंद कसा मिळेल हेच ते लोक पाहत असतात. विषय वासना प्रबळ झालेली आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. म्हणून छोट्याशा गोष्टीवरून मोठे जर भांडण होत असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे. घरामध्ये, मित्रांमध्ये किंवा नात्यांमध्ये शांतता कशी राहील आपण विचार करायला हवा, परंतु उशीर मात्र व्हायला नको. म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती सतत लहान लहान गोष्टींना मोठं करून दाखवत असतो तेव्हा लगेच ओळखा ती व्यक्ती भांडण लावणारी आहे. गोड बोलून विश्वास जिंकतात आणि नंतर बघा प्रत्यक्षपणे विष पेरत असतात. जय जय रघुवीर समर्थ.